गुड मॉर्निंग युअर ऑनर अँड ऑनरेबल कोर्ट. युअर ऑनर, आज मला वाटतं की ही शेवटची तारीख असेल आणि आज चोरांना त्यांची शिक्षा मिळेल. युअर ऑनर, मागच्या वेळेस आम्ही तारीख वाढवून घेतलेली कारण जे ज्वेलरी शॉपचे ओनर होते ते बाहेरगावी होते आणि ते येण्याची आम्ही वाट बघत होतो. जेव्हा ते इकडे आले आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला काहीतरी पुरावे मिळाले जे मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो. युअर ऑनर, जसं मागच्या तारखेला हा मॅनेजर दुकानाचा बोलला की चोरीच्या दिवशी CCTV खराब झालेले, ते अगदी खरं आहे. पण युअर ऑनर, ते खराब झाले नव्हते, यांनी ते खराब केलेले. युअर ऑनर, चोर आला मास्क घालून, त्यांनी ह्याला मारलं, हा पडला. त्याच्यानंतर जे झालं युअर ऑनर ते खूप धक्कादायक होतं. त्याच्यानंतर चोर एवढा ओव्हर कॉन्फिडंट होता की त्यांनी मास्क काढला, हा उठला, यांनी त्याला मदत केली, सगळं सोनं भरलं आणि तो निघून गेला. जे रोडच्या CCTV फुटेजवर आपल्याला दिसतंय की एक माणूस मास्क घालून गाडीत बसून गेला. युअर ऑनर, तो चोर कोणी नसून ज्वेलरी शॉपच्या ओनरचा मुलगा होता. रिलॅक्स. आय एम कॉन्फिडंट. यू आर ओव्हर कॉन्फिडंट. कंटिन्यू करू. युअर ऑनर, हे दोघं एवढे ओव्हर कॉन्फिडंट होते. जेव्हा आम्ही ज्वेलरी शॉपच्या ओनरना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की एक हिडन CCTV कॅमेरा त्यांनी आपल्या दुकानात इन्स्टॉल केलेला आणि त्याचा ॲक्सेस फक्त त्यांना होता, कारण ते खूप वेळा बाहेरगावी असतात म्हणून त्यांना कोणावर विश्वास नव्हता. ते या दोघांनाही माहिती नव्हतं आणि त्यांनी ही चोरी केली. युअर ऑनर, त्या CCTVचे फुटेज मी आपल्या पेन ड्राईव्हमधनं सबमिट केलं. मी विनंती करतो की तुम्ही ती बघा आणि या दोघांना कडक शिक्षा द्या. आणि एकदा शिक्षा झाली, पोलीस कस्टडी झाली, तर चोरी केलेलं सोनं या दोघांनी कुठे ठेवलं आहे तेही समजून येईल. थँक्यू युअर ऑनर.